नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण या ठिकाणी आज नवीन प्रश्न नवीन ठिकाणी सेकंदात उत्तर पाहूयात। या ठिकाणी आजचा प्रश्न अपूर्णांकाची तुलना करताना लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ठरवायचा ते पहा। या ठिकाणी उदाहरण 3/7, 5/9, 2/6, 6/10। या ठिकाणी अपूर्णांकाचा अंशही समान नाही, छेदही समान नाही। मग या ठिकाणी पुढे जाऊयात आपण। सर्व अपूर्णांकाचे छेद जर बघितले तर सगळे छेद कसे आहेत, मोठे आहेत, म्हणून हे सर्व अपूर्णांक छेदाधिक आहेत। कसे आहेत? छेदाधिक। लक्षात घ्या। मग अपूर्णांक छेदाधिक असेल, अंश आणि छेद मधला फरक या ठिकाणी आपण काढून पाहूयात। 3 किती? 7 3 4 7, 5 4 9, 2 4 6 आणि 6 4 10। प्रत्येक अपूर्णांकाचा अंश आणि छेद यातला फरक कसा आहे? समान आहे। मग या ठिकाणी अंश आणि छेद, अंश व छेद यातील फरक कसा आहे? समान। मग ज्यावेळेस छेदाधिक अपूर्णांक असतील, अंश छेद या ठिकाणी फरक या ठिकाणी सारखा असेल, त्यावेळेस काय करायचं? ज्याचा अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। लक्षात घ्या। मग या ठिकाणी मोठा अपूर्णांक कोणता आहे? अंश मोठा आणि छेद मोठा असणारा 6/10। मोठा अपूर्णांकाला 6/10, 6/10 हा अपूर्णांक येईल, मोठा येईल। आणि सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता येईल? लहान अंश आणि छेद असणारा अपूर्णांक आहे 2/6। सगळ्यात लहानाला 2/6। अशा पद्धतीनं या ठिकाणी सेकंदामध्ये तुम्ही लहान आणि मोठा अपूर्णांक या ठिकाणी ओळखू शकताय। पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे। प्रश्न सोडवा, कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन टाईप घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।